बाय द वे चैतन्य टाळ्या वाजत राहायला पाहिजे. येस येस म्हणजे कमाल 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 कमाल. काय काय विक्ट्री आहे. व्हॉट अ विक्ट्री. फायनली आज असं वाटतंय की आज आपण परफेक्ट गेम खेळलोय. एक्झॅक्टली. म्हणजे ऍक्च्युली तसं म्हटलं तर खूप चांगली गोष्ट आहे की आपण फायनलला येऊन आपला परफेक्ट गेम खेळलो. खूपच भारी गोष्ट आहे. येस. म्हणजे आयडियली असंच पाहिजे. पहिल्यापासूनच चुकत शिकत येऊन आपण फायनलला शेवटी असं झालं पाहिजे की वी आर परफेक्ट नाव. आणि सॉर्ट ऑफ तसंच झालं. ऍब्सोल्युटली. म्हणजे मी सुद्धा एकदम इमोशनल झालो मॅच बघून. म्हणजे आज खूप काही काही आहे बोलण्यासारखं. म्हणजे मलाच सुचत नव्हतं की मी आज आता व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली कुठल्या पॉइंट पासून सुरू करून कोणाचं कौतुक करू, कोणाला शाबासकी विचार करतो आता नावं तरी कोणाला ठेवायची. हा नाही म्हणजे सिरियसली आज वंडरफुल म्हणजे व्हॉट अ विक्ट्री. म्हणजे क्रशिंग विक्ट्री. म्हणजे समोरच्याला म्हणजे काय न्यूझीलंड आलीच नाही खेळायला ग्राउंडवर. नाही त्यांचं झालं होतं ना परफेक्ट गेम खेळून सेमीफायनल. त्याच्यामुळे त्यांचं ताकद दाखवून झाली होती. आता उरली नव्हती काही दाखवायला असंच वाटलं आज. उरली नव्हती पेक्षाही ना म्हणजे आता मला ऍक्च्युली सुचत नव्हतं आज की नक्की कशापासून सुरुवात करू, कोणाबद्दल बोलू, कुठल्या पॉइंटवर बोलू. पण तू मला ऍक्च्युली आता बोलता बोलताच मुद्दा दिलास. मी असं म्हणेन की न्यूझीलंड खेळायला आलं नव्हतं किंवा त्यांना ते जमत नव्हतं असं अजिबात नाही म्हणणार. पण मी ते पूर्ण क्रेडिट देईन बुमरा भाई. अरे जाऊ दे. मी तुला माहितीये का, मी चाललो होतो अहमदाबादला. आता मला थांबवलं माझ्या बायकोनी की आता नको जाऊस, त्याचे पाय पडायला नंतर जा. मी ऑलमोस्ट निघालो होतो. अरे म्हणजे तेच बाकी आता. अरे काय बोलू रे, म्हणजे काय बोलू याच्या म्हणजे त्याच्या बॉलिंग बद्दल. म्हणजे मला लाज वाटतेय की मी प्रेडिक्शन मध्ये पण मी 1-2 विकेट कमी सांगितले त्याच्या. म्हणजे खरं तर मी अध्यक्ष आहे पण विकेट मिळण्याबद्दल. आज पण तू अध्यक्ष आहे ना, त्याने खूप खूप खुश असशील. यस येस. अरे ते तर म्हणजे प्रश्नच नाही. पण मला ऍक्च्युली गिल्टी फील होतंय की मी कमी का सांगितलं अध्यक्ष असून. म्हणजे तुझ्या कष्टाचं चीज झालंय आज. अरे अरे अरे. आणि म्हणजे मला म्हणजे 2 गोष्टींचं गिल्ट आहे. एक तर त्याला विकेट जास्त मिळाल्यात आणि मी कमी प्रेडिक्ट केल्या. म्हणजे आनंद आहे पण गिल्ट पण आहे की मी असं कसं काय करतो. आणि परत एकदा आनंद पण आहे आणि गिल्ट अशा बाबतीत आहे की बुमराला 4 ओव्हरमध्ये 40 रन मारणार म्हणजे कधीतरी होतं रे असं की जे मी बोललो होतो किंवा मी प्रेडिक्ट केलं होतं. पण बॉस त्याला म्हणजे नाही रे, बुमरा सारखा बॉलर होणे नाही म्हणजे शक्यच नाही. इम्पॉसिबल आहे ती गोष्ट. मी तुला म्हणलं ना, असंच आहे ते सध्या. म्हणजे तू आत्ताचे बाकीचे चांगले बॉलर जरी कम्पेअर केलेस ना, पॅट कमिन्स म्हण किंवा रबाडा सॉर्ट ऑफ टेस्ट मध्ये स्टार्क म्हण, बट कोणी त्याच्या इथे पण नाही. म्हणजे तो कुठलाही फॉर्मॅट असो, इज जस्ट अनबिलिव्हेबल. ऍब्सोल्युटली. बुमरा डज बुमरा थिंग्स. आणि तो जेव्हापासून क्रिकेट खेळायला आलाय ना, तो तेव्हापासून लिथल आहे. आणि बरेचसे असे बॉलर्स येतात की ज्यांचं ना काहीतरी ऍक्शन विचित्र असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा बुमरा आला होता तेव्हा त्याच्या ऍक्शन वरून तो किती ट्रोल होत होता सुरुवातीचा काही काळ. आणि भाई आज तीच ऍक्शन आहे की जी तेव्हापासून जी डॉमिनेट करते. येस. ती आणि म्हणजे मला ऍक्च्युली त्या काळच्या सॉर्ट ऑफ एक्सपर्ट्स ऐकून मी पण थोडा वरीड होतो. कारण तो खूप आलापासूनच तो खूप चांगली टाकायचा, खूप इफेक्टिव्ह होता तो. सो मला असं झालं होतं की प्लीज हा टिकू दे अजून. म्हणजे असं नाही की एकदम आला स्टार झाला आणि मग नंतर गेला. एक्झॅक्टली. सो तेव्हा सगळे म्हणायचे की त्याची ऍक्शन आहे अशी, फार काय तो असं हे नाही टाकू शकणार, त्याला इंजुरी होतील खूप वगैरे. म्हणजे आता त्याला मॅनेज करायला लागतं. पण तो मॅनेज केल्यानंतर जे काय करून दाखवतो. नाही त्याला मॅनेज करा भाई. हॅलो, त्याला अजून मॅनेज करा. कारण पुढच्या वर्षी
वर्ल्ड कप आहे, Yes. ओडी आहे, तर प्लीज त्याला जेवढं हवं तेवढं मॅनेज करा. येस पूर्ण 1.5 वर्ष बसवा हवं. हा. फक्त शेवटची एखादी म्हणजे वर्ल्ड कपच्या आधीच्या एखाद दुसरी सिरीज मध्ये त्याला घेऊन या, आणि त्याही त्याने सगळ्या Yes. मॅचेस खेळायची गरज नाही, एक 1-by-1 खेळला तरी चालेल. एक्झॅक्टली. पुढची वर्ष IPL खेळू नको, हा, बस घरी आराम कर. आणि But तरी ही- सुद्धा तू मॅच फी घे, काही प्रॉब्लेम. येस. कोण आय थिंक विराट कोहली बोलला होता मागचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईला जे प्रेझेंटेशन झालं होतं ना, तेव्हा बोलला होता की जसप्रीत बुमराह इज अ नॅशनल ट्रेजर. हो, अरे म्हणजे आणि प्रश्नच नाही. 100% खरं आहे ते. तू चैतन्य, मला तूच सांग ना की इंडियन टीम बॉलरसाठी ओळखली जाते हे कधीच झालं नाही आतापर्यंत. आणि हा, म्हणजे पेसर साठी मी असं म्हणेन की एखादी सिरीज किंवा एखादी मॅच किंवा एखादा काळ 1-2 वर्षाचा असा असू शकतो हा. की जो काही आपल्या बॉलर्सनी गाजवला. म्हणजे मी असं नाही, क्रेडिट नाही घेणार कोणाचं, म्हणजे झहीर खान पण बरोबर. त्याच्यात पीक याच्यात खूप चांगला होता किंवा अदरवाईज चांगला. म्हणजे असे बरेच बॉलर्स आहेत. पण एवढा मोठा पिरियड एका फास्ट बॉलरने आल्यापासून Yes. हार्डली कधी त्याचा अरे म्हणजे बॅट्समनचा सुद्धा बॅड पॅच जास्त काळ राहतो रे, पण बुमराचा एवढा कधीच नाही राहिला. म्हणजे विराट कोहलीचा सुद्धा बॅड पॅच मोठा होता. हो, मोठा होता. पण म्हणजे त्याचा बॅड पॅच असं नाहीच आहे, तो बॅड एखादी मॅच असते मध्ये, बॅड एखाद एखादी दुसरी मॅच कुठली तरी. अगदी डोक्यावरून पण Spell, एखादी हा. सिरीज असेल, एखादी हा. सिरीज म्हणजे माझ्या आठवणीत वर्षातून किंवा 2 वर्षातून एखादी अशी सिरीज होत असेल की जी त्याची, हा, पण नाहीच, म्हणजे मला ती सुद्धा आठवत नाही एखादी सिरीज. एक्झॅक्टली. फार तर फार सलग 2 मॅचेस किंवा 3 मॅचेस डोक्यावरून हा. पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वाईट तो खेळतच नाही, जमतच नाही. नाही. अरे म्हणजे खरंच जाऊ दे आता काय बोलू त्याच्याबद्दल, अजून कळत नाही. तो आज तर फुल म्हणजे 200% कॉन्फिडन्सनी आज बॉलिंग चालू होते त्याची. ऍब्सोल्युटली. आणि त्याला Yes. नंतर ना पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये विचारलं होतं की तुला काय वाटतंय किंवा तुझं काय मत आहे, हा, म्हणजे तुझं कसं काय प्रिपरेशन होतं वगैरे 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 आजच्या बरोबर. स्पेसिफिकली मॅच बद्दल. तर तो त्याच्यावर एकदम म्हणजे कॉन्फिडेंटली बोलला की तो म्हणाला की मी इथेच मोठा झालेलो आहे. आणि ऍक्च्युली बरेच जणांना म्हणजे माहिती असूनही बरेच जणांचं लक्ष हे हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलवर जातं, पण हो, हे बरोबर. सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की बुमराचं सुद्धा होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. येस. तर तो तेच सांगत होता की मी इथेच लहानाचा मोठा झालोय, मी ह्या ग्राउंडवर म्हणजे या अशा कंडिशन्सवर खूपदा खेळलेलो आहे आणि मला माहिती आहे बॅटिंग पिचेस आहेत. आणि म्हणजे तो आता काय म्हणजे बोलणार की यार, त्याला तो विचारत होता की तू कसं ठरवतोस की तू कुठला बॉल स्लो यॉर्कर टाकणार आहेस आणि कुठला. तर म्हणजे नो डाऊट हे सगळ्यांनाच कुतूहल आहे आणि सगळ्यांनाच विचारायचं आहे. बट मला नाही वाटत की एनीबडी कॅन रीड जसप्रीत बुमराज माइंड. म्हणजे No. भल्या बॅट्समनला नाही जमत रे की तो काय पुढचा बॉल कसा येणार आहे. माइंड सोड, आय डोंट थिंक त्याच्या हातावरनं पण 90% लोकांना कळतं की तो काय टाकतो. नाही. स्लोअर बॉल येतोय का फुल ऑन पेस बॉल येतोय, येस. आय डोंट थिंक कळत नाही. म्हणजे आज एक्झाम्पल होतं त्याच्या जनीच्या नंतर दांडे उडवले. अरे दॅट इज म्हणजे मला इतकं छान वाटलं ना ते बघून दृश्य की एवढा, म्हणजे तू म्हणतोयस तसं जेम ऑफ अ बॉलर आणि नॅशनल Yes. ट्रेजर वगैरे आपण म्हणतोय, विराट कोहली म्हणतोय, पण बरेचदा असं Exactly. होतं ना की बिचाऱ्याला ना विकेट्स नाही मिळत तेवढ्या. तो डिझर्व I खूप know. करतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की तो प्रत्येक मॅच मध्ये 5 म्हणजे डिझर्व करतो. इट इज ऑलमोस्ट लाईक येस सेंचुरीवर 100-150 रन मारण्यासारखं आहे. पण बिचाऱ्याला बरेचदा विकेट्स नाही मिळत, तो इकॉनॉमिकल बॉलिंग टाकून जातो. त्याच्यामुळे बऱ्याचशा बॉलर्सने ना, खरं सांगू तर त्याच्यामुळे अर्ध्या बॉलर्सचं करिअर झालंय, म्हणजे असं मला वाटतं. दॅट इज ट्रू. नाही बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामुळे बाकीच्या म्हणजे तो जे प्रेशर क्रिएट करतो त्यामुळे बाकीच्या दुसऱ्याला विकेट्स मिळतात. एक्झॅक्टली. त्याच्या इकॉनॉमिकल बॉलिंगमुळे दुसऱ्या बॉलर्सवर रिस्क घ्यायला जातात आणि विकेट मिळतात. तर म्हणजे त्याचं क्रेडिट ते खूप मोठं आहे आणि ते स्टॅट्स मध्ये कळण्यासारखं नाहीये गाईज. तो खरंच म्हणजे
तो नुसताच आज मॅन ऑफ द मॅच नाही, आता आपण बोलतोच मॅन ऑफ द मॅच बद्दल, तर पटकन मी Yes. स्कोर कार्ड समोर घेऊन येतो. सो Yes. आय नो की आपण भरपूर व्हिडिओ पुढे आलोय, पण चलो हे आपलं मेन स्कोर कार्ड आहे. सो इंडियाने पहिली म्हणजे ऍक्च्युली थोडंसं आधीपासून स्टोरी सांगायची झाली तर न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि मी असं म्हणेन स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आणि इंडियाला बॅटिंग दिली. जे सेमी फायनल मध्ये ऑलरेडी कॉन्फिडन्स मध्ये आले होते 250 रन करून पहिली बॅटिंग घेऊन, तर त्यांनी पुन्हा तेवढेच ठोकले 255 आणि 5च विकेट गेल्या आणि न्यूझीलंडला गुंडाळलं जसप्रीत बुमराह आणि एकंदरीत सगळ्यांनीच, पण जसप्रीत बुमराह ओव्हरऑल. आणि प्लेयर ऑफ द सिरीज संजू सॅमसन. तर हाच माझा दुसरा टॉपिक आहे. चैतन्य, पहिले तू बोल की तुझं काय म्हणणं आहे संजू सॅमसन या प्लेयर विषयी. मी इतका खुश आहे माहितीये का, म्हणजे मला माहितीये मी वर्ल्ड कपच्या आधी जेव्हा तो परफॉर्म करत नव्हता ना, तेव्हा मी खूप बोललो होतो की संजू सॅमसन असला नाही पाहिजे 11 मध्ये, त्याला घेऊ नका 11 मध्ये. येस, हे असं माझं स्पष्ट मत होतं. आणि आय गेस तू हे पण बोलला होतास की बरोबर जेव्हा क्रुशल मॅच येते तेव्हा तो माती खातो. येस, एक्झॅक्टली. म्हणजे क्रुशल मॅच पेक्षा ना त्याला भरपूर चान्स दिले होते, त्याला 5 मॅच खेळवल्या होत्या, बट तरी सुद्धा त्यांनी ते चान्सेस घालवले. आणि अनफॉर्च्युनेटली अभिषेक शर्मा चालला नाही वर्ल्ड कपला, म्हणजे आजची मॅच सोडली तर. बरोबर. त्यामुळे टीम मध्ये चेंजेस करण्याचं प्रेशर आलं आणि नंतर संजू सॅमसनला चान्स मिळाला. आणि त्यानंतर त्यांनी जो काय तो चान्स हे केलाय, म्हणजे असं झालं की तो फक्त याच चान्सची वाट बघत होता, बाकी चान्सेस त्याला नको होते. ही वॉन्टेड टू डू इट ऑन अ बिग स्टेज. ते ग्रुप मॅचेस मला काय सांग. येस, हा, एक्झॅक्टली. मला हे प्रेशर पाहिजे, मी इकडे दाखवतो तुम्हाला मी काय चीज आहे. आणि ही इज अ व्हेरी सिरियस टॅलेंट. येस. आय रिअली वॉन्ट हिम टू, म्हणजे त्याला खूप अजून कन्सिस्टंटली त्यांनी खेळावं असं मला वाटतं. कारण त्याला खूप, आपण सगळ्यांनीच त्याला रेअर टॅलेंट, म्हणजे त्याचा फॅन क्लब आपल्याला माहितीच आहे केवढा मोठा आहे. बाय द वे आता मी पण ऍड झालोय त्या फॅन क्लब मध्ये, बट तो समहाऊ त्या फॅन क्लबला जस्टिस करू शकत नव्हता आणि आय वुड से त्यांनी आता तो 100% जस्टिस केलेला आहे. म्हणजे जो काय त्याचा पीक आलाय क्वार्टर फायनल, फायनल, सेमीफायनल आणि फायनल, दॅट इज जस्ट अनबिलिव्हेबल. म्हणजे काही शब्दच नाही. आणि अजून एक तू ऍक्च्युली मला कॉंग्रॅट्स केलं पाहिजेस या प्रेडिक्शनसाठी. येस, व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे माझं पण चुकलं नाहीये, पण तुझं जास्त सक्सेसफुल झालं असं. म्हणजे ऍक्च्युली बाकी सगळ्याच प्रेडिक्शनच्या बाबतीत इंडियन टीमने फाडून टाकलंय, म्हणजे ते पार गेले, सगळ्याच्या आरपार गेले. पण येस, मला आज काय माहित नाही, पण मला वाटलं होतं की त्याची गाडी आहे ना, तो ज्या कॉन्फिडन्सने खेळतोय, जसं तिलक वर्माचा मला तो कॉन्फिडन्स दिसला ना, की तसाच तो मला संजू सॅमसन मध्ये त्या 2 मॅचेस मध्ये दिसला की त्याला कळलंय, त्याला तो पासवर्ड मिळालाय त्याच्या बॅटिंगचा, की जी लॉक झालं होतं ना स्क्रीन, भरपूर अटेम्प्ट करून जेव्हा लॉक होतं ना मोबाईल, तसं ते झालं होतं, पण तो त्याला मिळाला. आणि ते कळत होतं की तो आता त्याचा पुरेपूर वापर करणार आणि फायनल सारख्या स्टेजमध्ये तो एक. आणि मला हेही वाटलं होतं की एक वेळ तो थोडासा स्लो खेळेल, कदाचित ईशान किशन म्हणा किंवा अभिषेक शर्मा किंवा यांच्यापेक्षा, पण तो ते जाऊ नाही देणार. त्याला जे मिळालंय ना तो रिदम, तो जाऊ नाही देणार, आणि तेच त्याने केलं. म्हणजे ऍब्सोल्युटली एकच फक्त चेरी ऑन द टॉप राहिली ती, म्हणजे त्याला एखादी तरी सेंचुरी व्हायला पाहिजे ती 3 इनिंग मध्ये. बिचाराचे 3 इनिंग 80s आणि 90s मध्ये आउट झाला. एक सेंचुरी वुड हॅव बीन लाईक अ चेरी ऑन द टॉप. पहिली तर त्याने गौतम गंभीरला डेडिकेट केली 97 रन. ती सेंचुरी होती. म्हणजे आपण हे बघा, आपण गृहीत धरायला हरकत नाही की ती सेंचुरी होती. बरोबर, नॉट आउट होता 97 ला, आणि तेही बॉल्स त्याला तेवढे मिळाले नाहीत म्हणून, अदरवाईज ती सेंचुरी होती त्याची. आपण काहीच हरकत नाही ती ऍज अ सेंचुरी म्हणूनच ती घ्यायला. आणि काय म्हणजे काय क्वार्टर फायनल म्हण किंवा ते त्या अगदी क्रुशल मोमेंटला. पण
पण चैतन्य मला असं वाटतं की ही ना एक परफेक्ट फिल्मची स्टोरी आहे. म्हणजे जे संजू सॅमसनच्या बाबतीत घडलंय ना त्याच्यावर लिटरली डॉक्युमेंटरी किंवा फिल्म बनवू शकते बॉस. म्हणजे फिल्म नक्की बनवू शकते. फुल ऑन म्हणजे ड्रामा एवढा होता ना त्याच्या त्या सगळ्या एक्झॅक्टली सिरीज मध्ये अख्ख्या. व्हॉट अ ड्रामा. आय एम एक्सायटेड की आता तो सीएसके साठी काय करतोय. एक्झॅक्टली ऋतुराज गायकवाड आणि तो ओपनिंगला येत आहेत. आय वॉन्ट टू वॉच दॅट मॅच. येस नेव्हर वॉन्ट टू मिस दॅट. म्हणजे कोणी प्लीज फिल्मचा रायटर कोणी बघत असेल ना तर म्हणजे त्यांनी संजू सॅमसनचं बघावं की काय झालंय. आणि ज्यांनी फार म्हणजे मागची सिरीज किंवा एकंदरीत जास्त मॅचेस कव्हर नाही केल्या किंवा काही कारणामुळे तुम्हाला बघायला नाही मिळालं तर मी थोडक्यात सांगतो की काय एक्झॅक्टली झालं संजू सॅमसनच्या बाबतीत. सो संजू सॅमसन खूप चांगला खेळत होता ओव्हरऑल म्हणून त्याला बायलॅटरल सिरीजमध्ये चान्स मिळाला. त्याचं बॅड लक असं की तो न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये ऍब्सोल्युटली फेल गेला. त्याच्या जागी सय्यद मुश्ताक अलीमध्ये ईशान किशन चांगला परफॉर्म करत होता म्हणून त्याला चान्स मिळाला. बिकॉज संजू सॅमसन एवढा चांगला परफॉर्म नव्हता करत तर ईशान किशनला चान्स मिळाला. त्याने तो चान्सचं म्हणजे संधीचं सोनं केलं आणि त्याने जागा मिळवली T20 वर्ल्ड कपमध्ये. आता T20 वर्ल्ड कपमध्ये मुळात एंटर होतानाच अभिषेक शर्मा, ईशान किशन हे फेवरेट्स होते आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की बरं झालं संजू सॅमसनला बसवलं आणि प्लेइंग 11 मध्ये नाही घेतलं. पण बरोबर स्टोरी इथे उलटी झाली. जो अभिषेक शर्मा स्टार होता वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी आणि ज्याला डोक्यावर घेतलं होतं सगळ्यांनी, ज्याला आधीच स्टार डिक्लेअर केला होता आणि ऑफकोर्स म्हणजे राईटली सो कारण तो तसा खेळत पण होता आणि त्या पद्धतीने तो मारामारी पण करत होता. पण तो वर्ल्ड कप सारखं मोठं प्रेशरची मॅच पहिलाच वर्ल्ड कप खेळत होता आणि वर्ल्ड कपच्या विकेट्स आणि पिचेस पण वेगळ्या होता तर ते प्रेशर तो हँडल नाही करू शकला समहाऊ. आणि बॅक टू बॅक फेल्युअर येत गेलं, 0वर आउट होत गेला. म्हणजे त्याला समहाऊ ते बॅट आणि बॉलमध्ये तो रिदम येतच नव्हता आणि इतकं प्रेशर आलं टीम इंडियावर की आता डू ऑर डाय मॅचेस सुरू होत आहेत. आता जर अभिषेक शर्मा खेळला नाही तर आता कुठल्याही क्षणी बाहेर जाऊ. त्यामुळे नाईलाज असतोवर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आणि मॅन ओ मॅन काय म्हणजे त्या माणसाने संधीचं सोनं केलंय. येस आणि त्यासाठी गौतम गंभीर आणि मे बी सूर्यकुमार यादवला पण अप्रिशिएट केलं पाहिजे की त्यांनी हा चेंज केला, संजूला संधी दिली. आणि ह्या स्टोरीचं म्हणजे एक काय म्हणता येईल, एक आपण म्हणतो ना एक जिस्ट काय किंवा एक तात्पर्य काय. तुम्ही एक लक्षात घ्या गाईज, आज वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपचा हायएस्ट रन स्कोरर्सचा जो चार्ट आहे ना त्याच्यात नंबर 3 वर संजू सॅमसन आहे जो फक्त 50% मॅचेस खेळलाय वर्ल्ड कपच्या. एक्झॅक्टली. आणि तो सुद्धा टॉप 3 मध्ये. म्हणजे तो काय खेळलाय म्हणजे प्रश्नच नाही. तुफान. येस एकच शब्द आहे त्याला, तुफान. आणि संजूच्या विषयावर बोलायचं झालं तर संजू म्हणजे त्याची स्टोरी इट्स लाईक म्हणजे ऑलरेडी स्क्रिप्ट आहे एखाद्या चांगल्या डिरेक्टरकडे. ऑलरेडी चांगली स्क्रिप्ट आहे विथ ऑल द ड्रामा इट नीड्स. सो खूप भारी मूवी बनवू शकते. अरे ऍब्सोल्युटली. म्हणजे मी खरंच म्हणजे मला आज ना कळत नव्हतं की मॅच संपल्यावर संजूवर बोलू, बुमरावर बोलू आणि अजून पण बरेच आहेत आपल्या आज खूपच छान म्हणजे जे काय झालंय. पण म्हणजे संजूवर बोलावं तितकं कमी आहे गाईज. म्हणजे खरंच त्याने सगळ्यांची तोंड बंद केली. हेच आणि नुसतंच चैतन्य तू असं प्रेडिक्ट केलं होतं असं नाही. मला असं वाटतं अगदी मी सुद्धा आणि आपल्या बघणारे म्हण किंवा अदरवाईज पण ऑल ओव्हर इंडिया सगळ्या जणांनी त्याला क्रिटिक केलं होतं की यार तो काय करतोय चांगल्या मॅचेसमध्ये. बट यार त्याने जो काही कमबॅक केलाय आणि ज्या स्टाईलमध्ये केलाय, हा मला वाटतं त्याच्यावर म्हणजे मी तरी यासाठी एवढा हार्श होतो की तो करू शकतो. त्यांनी दाखवून दिलंय तो काय करू शकतो. येस इट्स जस्ट दॅट एवढे चान्सेस देऊन सुद्धा तो करत नव्हता म्हणूनच आय वॉज सो हार्श. आणि ऍक्च्युअली ना म्हणजे हे सुद्धा मी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवर परत येतो संजू सॅमसनच्या, कारण मी आज त्याचं पण पोस्टमॅन प्रेझेंटेशन ऐकत होतो.
आणि त्यालाही हा प्रश्न विचारला आणि त्यावेळेला त्याने जे उत्तर दिलं ना ते बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना त्यांच्यासाठी हे नवीन आहे. सी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार आणि ह्यांनी तर विश्वास ठेवलाच, पण आज त्याने स्पेशल मेन्शन केलं सचिन तेंडुलकर. सचिन येस, आणि तो म्हणाला की मी जेव्हा पण असा बॅड पॅच मध्ये गेलो आणि मला बसवण्यात आलं तेव्हापासून मी सचिन सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि तेव्हापासून सचिन सरांशी मी बोलतोय, त्यांच्याकडून गायडन्स घेतोय आणि इवन काल सुद्धा फायनलला जायच्या आधी माझं 1 तास त्यांच्याबरोबर बोलणं झालं आणि ही गायडेड मी की काय आहे कसं आहे. तर म्हणजे यार तुम्हाला जर सचिन तेंडुलकर कडून जर तुम्हाला मोटिवेशन मिळत असेल आणि तेही तेव्हा जेव्हा तो माणूस स्वतः मुलाच्या लग्नात बिझी. हो ना, एक्झॅक्टली तेच म्हणलं. जोक सपाट, पण हा म्हणजे मुलाच्या लग्नात बिझी असतानाही 1 तास संजू सॅमसंगला देतोय म्हणजे त्यांनाही खात्री आहे की संजू खेळणार. हा म्हणजे तो माणूस म्हणजे मी म्हणलं होतं मध्ये बाबांना माझ्या की सचिन आता रिटायर झालाय तर तो म्हणजे आय वॉज एक्सपेक्टिंग की तो काहीतरी कोचिंग किंवा मेंटरशिप किंवा काहीतरी हल्ली कमेंट्री करतात बरेच क्रिकेटर्स, काहीतरी करेल, पण ही वॉज नो वेअर अराउंड द क्रिकेट. असं म्हणजे क्रिकेटची फार हा, पण हे असे किस्से ऐकतो मध्ये. म्हणजे आय थिंक विराट कोहलीचा बॅड पॅच चालू होता तेव्हा विराट कोहली सुद्धा बोलला सचिनशी. सो असे जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ना दॅट इज लाख मुलाचे आहेत ते. येस, प्रश्नच नाही. आणि तू सेम स्टोरी आपण म्हणू शकतो युवराज सिंगची पण, की जेव्हापासून तो रिटायर झालाय तो ऑलमोस्ट म्हणजे क्रिकेट पासून बाहेरच आहे, पण तरी सुद्धा अभिषेक शर्मा सारखा प्लेअर त्याने घडवला. हेही कॉन्ट्रीब्युशन खूप आहे रे, की तो स्वतः झाला पण ऑलमोस्ट त्याच्यासारखा किंवा अगदी चल त्याच्याबरोबर कम्पेअर करणं बरोबर नाही, पण एक खूप चांगला प्लेअर इंडियन टीमला घडवून दिला. हे काही कमी नाही, म्हणजे हे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. नक्कीच. बरं आलं तू अभिषेक शर्माचा विषय काढलास. मला वाटतंय ना अभिषेक शर्मा सगळ्यांना असं गंडवण्याच्या ह्याच्यात होता की मला काही झेपत नाहीये, काय मग खेळता येत नाही, आणि असं फायनलला न्यूझीलंडला अशीच मागणं टपली मारली त्यांनी घेऊन. म्हणजे आज काय हा येस. आणि असं तुला म्हणलं होतं मागच्या मॅचच्या नंतर मी तुला की न्यूझीलंड तर काय त्याची नेहमीची टीम आहे, फेवरेट टीम आहे. सो त्यांनी ते आज दाखवून दिलं. म्हणजे आय रिअली लाईक त्यांनी पहिल्यांदा 3-4 बॉल शांतपणे खेळले, सिंगल काढली बॉल आणि ऑफ स्पिनरला निगोशिएट केलं व्यवस्थित, आणि नंतर त्यांनी मारायला सुरुवात केली. ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे त्याला बॅटिंग करायला येतानाच कोणीतरी कानात सांगितलं की अरे बायलॅटरल चालू आहे वर्ल्ड कप फायनल. तर तो जरा तो बायलॅटरलच्या माइंडसेट मध्ये होता. बट आज ज्याने पण इनिंग्स बघितली असेल ना अभिषेक शर्माची, तो आजही प्रॉपर टच मध्ये नव्हता. म्हणजे 100%. ऍक्च्युली ना मला उलट म्हणायचं ऍक्च्युली. मला वाटतं तो त्याचा जो म्हणजे तो कसा होता ना, जेव्हा आधी कसा खेळत होता, पुढे येऊन मारत होता, पेसरला सारखा पुढे येऊन मारायचा आणि डॉमिनेट करायचा ना, पण आता त्याला जे म्हणजे जो बॅड पॅच झाला त्याचा आता, सो दॅट हंबल्ड हिम. त्यांनी त्याला थोडस ग्राउंडेड केलं आणि मग तो त्यातनं शिकून मला वाटतं त्यांनी असा खेळला. मे बी तो म्हणजे असेल प्रॉबेबली. म्हणजे आज पाहिलंच तर तो न्यूझीलंडचे बॉलर मॅट हेनरी आणि फर्ग्युसन वगैरे काय, दे आर रिअली गुड बॉलर्स. कोणतरी उठून सटासट मारत नाही. सो त्यांना तुम्ही पुढे येऊन मारायला जाणं हे नॉट एव्हरी टाइम इज पॉसिबल. आणि तुम्ही जेव्हा स्पेशली बॅड फॉर्म मध्ये असता तेव्हा तुमचा तो कॉन्फिडन्स पण थोडा डगमगलेला असतो. सो आय रिअली लाईक की त्यांनी आज ते केलं नाही. ऍब्सोल्युटली. आणि मला अजून एक असं वाटतंय की आज मी जे त्याच्या बॅटिंगचं अनालिसिस करताना मी असं म्हणेन की टच मध्ये तो आजही नव्हता. म्हणजे त्याचा तो त्या माइंडसेट मध्ये नव्हता हे तर कळत होतं की त्याचा जसा त्या बायलॅटरल सिरीज मध्ये ज्या डॉमिनेशनने तो मारत होता ना, ते डॉमिनेशन नव्हतं. म्हणजे जे कुत्र्यासारखं मारणं म्हणतात ना, म्हणजे कोणी असू दे रे, म्हणजे कोणालाही आणा, काही फरक नाही पडत मला, तसा नव्हता. पण तू म्हणतोयस ते अगदी बरं आहे, अगदी म्हणजे बरोबर आहे आणि खरं आहे.
त्याला जे कुठलं सिनियर प्लेयर्सने जे काही सांगितलं असेल किंवा मागच्या मॅच मध्ये ही जे संजू सॅमसन सांगत होता की ठीक आहे यार, ग्राउंड शॉट्स मार, काही हरकत नाही, ह्या सगळ्याचा कुठेतरी एक टोटल लावून ना त्याने आज स्मार्टली खेळला तो, मी असं म्हणेन की त्याने हे लक्षात घेतलं की फायनल मॅच आहे आणि मी इथे जर आजही मी जर माय वे और हायवे असं जर करायला गेलो तर मी आजही काही कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकणार. सो बेटर आहे की ऍटलिस्ट जे संजू सॅमसन किंवा सूर्यकुमार ज्यासाठी फेमस आहेत किंवा आत्ता संजू सॅमसनने जे करून दाखवलं, ऍटलिस्ट मी तिथे मारतो जिथे फिल्डर नसेल आणि त्याच्यासाठी 360 डिग्री बघावं लागतं की कुठले प्लेयर्स कसे लावले, जे तो करतच नव्हता. त्याला असं होतं की सगळे बॉल वरतूनच जाणार आहेत, सिक्सच जाणार आहेत माझ्या सगळ्या. तर आणि बरेचदा ते मिस शॉट होऊन बाउंड्री लाईनच्या बरेच आधी किंवा 30 यार्ड मध्येच तो कॅच आउट होत होता. ऍटलिस्ट आज त्याने हे केलं की प्रत्येक वेळेला बॉल मारायच्या आधी तो सगळीकडे नजर फिरवून बघत होता की फिल्डिंग कशी लावली आणि नक्की कुठे फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये कुठे बाहेर नाहीयेत. आणि आजही त्याच्या अशा बरेच 6 मारायला जाताना 4 गेले आहेत, पण तिथे फिल्डर नसल्यामुळे तो खूप कमी रिस्कने खेळला आणि काही फोर्स पण मारलेत त्यांनी, म्हणजे बाउंड्रीज पण मारलेत. सो येस, ऍटलिस्ट त्याच्या त्या स्मार्ट क्रिकेटला, आणि तो नुसता स्मार्ट खेळूनही 200च्या वरती स्ट्राईक रेटने खेळलाय. म्हणजे मी त्याचं म्हणेन की मी त्याचा गुड पॅच अजूनही चालू नाही झालेला तरी सुद्धा तो 200च्या वरती स्ट्राईक रेटने खेळलाय. तर ज्या दिवशी त्याचा हा स्मार्टनेस आणि गुड पॅच दोन्ही एकत्र येईल तेव्हा तर तो म्हणजे तो बापरे, तो डेंजरस प्लेअर आहे, हे त्याबद्दल वादच. म्हणजे त्याचं वय बघता आणि त्याचा पहिला वर्ल्ड कप बघता मी म्हणेन पोरगा शिकतोय. हो. आणि तो खूप मोठा होईल. येस. म्हणजे मी आता स्टॅट्स बघितल्या तर मला आता लक्षात आलं की आज त्याच्या 3 6 आणि 6 4s आहेत. सो एक्झॅक्टली जे आपण बोलतोय की तो आज स्मार्ट क्रिकेट खेळूनही त्याचा स्ट्राईक रेट 247 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 250 आहे. तर आणि तेही ऍक्च्युली रचिन रवींद्रच्या बॉलिंगला तो ऍक्च्युली बाहेरचा बॉल मारायला गेला म्हणून एज लागला. हा, नाहीतर तेही कठीणच होतं. पण आता वेळ आली आहे तू मला कॉंग्रॅच्युलेट करायची, कारण मी जे प्रेडिक्शन केलं होतं ते पण काही कमी चाललेलं नाहीये. आणि जे काय त्यांनी कमी रन्स केले संजूपेक्षा ते त्यांनी फिल्डिंग मध्ये भरून काढले. येस. नाही, ईशान किशन म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे तुझं अभिनंदन प्रचंड. आणि हेही चांगली गोष्ट होती की सगळ्यांची प्रेडिक्शन काम करणं इंडियासाठी हे चांगलंच आहे की कोणी एक चालण्यापेक्षा सगळेच चालू देत, काही सगळेच चालले. पण त्याला स्पेशली त्याच्या फिल्डिंग बद्दल काय म्हणायचं आज? नाही, ते माहिती होतं आधीच त्याला की कोण कुठे मारणार आहे आणि तो तिथेच जाऊन उभा होता. म्हणजे माहित नाही तो कसा काय त्या ग्राउंडवर तिथेच होता जिथे बॉल जातो एव्हरी टाइम. पण तो कॅच जो पकडलाय त्यांनी, अनबिलिव्हेबल. म्हणजे इव्हन जो 6 गेला ना तो सुद्धा कॅच त्याने खतरनाकच पकडला, पण आता अनफॉर्च्युनेटली नाही झाला. पण म्हणजे मागच्या मॅचला अक्षर पटेल, या मॅचला ईशान किशन, म्हणजे जे काय फालतू कॅच सोडले आधी ते झाकायचं आता. म्हणजे आज शिवम दुबेने पण एक सुंदर कॅच सोडला, हार्दिक पांड्याने पण सोडला. येस. पण असे जे प्लेयर आहेत अक्षर पटेल, ईशान किशन, ते थोडस अपलिफ्ट करायचा प्रयत्न करतात फिल्डिंग युनिटला. सो म्हणजे कुडोस त्यांना खरंच. नाही, प्रश्नच नाही. अरे, आणि मी अजिबात याला कमी रन्स नाही म्हणणार. सी, तुम्ही जर T20 मध्ये जर तुम्ही 18 बॉलच्या वरती खेळत असाल, 18 बॉल इज व्हॉट, 3 ओव्हर, म्हणजे तुम्ही 20 मधल्या 3 ओव्हर जर एक बॅट्समन खेळत असेल आणि त्यातही त्याचे रन 150 आणि 200च्या स्ट्राईक रेटच्या पुढे असतील तर ह्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे केलं तर आनंदच आहे, तो बोनस आहे. पण तुम्ही मुळात 18+ बॉल खेळताय आणि तुमचा स्ट्राईक रेट 200-200च्या वरती येत, अजून काय म्हणजे पाहिजे? याला कमी रन अजिबातच नाही म्हणू शकत. 25 मध्ये 54 रन म्हणजे इथेच विषय संपलाय. आणि मुळातच आपल्या तिन्ही बॅट्समनने जे काही म्हणजे तिथे संपली होती मॅच.
स्पेशली अभिषेक शर्मा आउट झाल्यानंतर आपला रन रेट काहीतरी 12.5-13चा रन रेट होता तेव्हा. तो रन रेट नवीन आलेल्या बॅट्समननी कायम ठेवणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. येस हा, आणि त्यांनी ते व्यवस्थित चोख पार पाडलं. म्हणजे पहिल्या बॉल पासून म्हणजे तो फॉर्म मध्ये दिसतच होता. ज्या प्रकारे तो बॉल मारत होता, गॅप्स मध्ये मारत होता. एक्झॅक्टली गॅप्स. बरोबर. येस. सो तो फॉर्म त्याचा दिसत होता, आणि आय एम रिअली ग्लॅड की त्याचा जो डोमेस्टिक नंतरचा कमबॅक आहे, इट स्टील कंटिन्यूड टिल द फायनल. आणि ट्रॉफी उचलेपर्यंत. म्हणजे काय स्टोरी आहे ती. झारखंडचा कॅप्टन होता तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला. आणि त्याच्या स्वतःच्या खूप मोठ्या कॉन्ट्रीब्युशन्सनी त्यांनी झारखंडला वर्ल्ड कप नाही, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. आणि आता म्हणजे त्यांनी एकट्याने नाही, पण त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्याला वर्ल्ड कप जिंकण्यात. अरे प्रश्नच नाही. आणि एक्झॅक्टली तू जसं म्हणालास की जसं संजू सॅमसनचं आहे तशीच ईशान किशनची स्टोरी आहे की जो कुठेच नव्हता आणि कोणाला वाटलंही नव्हतं की पण ऍक्च्युली तुला मी असं म्हणेन की जे म्हणतात ना की ते म्हणजे काही गोष्टी ना या नशिबात लिहिलेल्या असतात. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतके रन्स केलेत ना लोकांनी, आणि नुसतेच ईशान किशनने नाही, बऱ्याच जणांना. आणि मी हे गॅरंटी देऊन सांगतो, आजपर्यंत बऱ्याच जणांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असं काही असतं भारतामध्ये हेही ज्यांना माहिती नव्हतं ना, त्यांना पण कळालं. म्हणजे मी फायनलचं नाही म्हणत आहे, ईशान किशनमुळे तर अजून कळलं, पण त्याआधी पण 100 रन, सेंचुरीवर सेंचुरीज होत आहेत, 150 रन करतायत, 200 रन करतायत कोणी. म्हणजे एवढे रन्स होत होते ना सय्यद मुश्ताक अलीमध्ये की ऑटोमॅटिक म्हणजे सिलेक्टर्सचं लक्ष सय्यद मुश्ताक अलीकडे गेलं जात होतं. आणि त्यात ईशान किशनने जे काही तो खेळला आणि फायनल पर्यंत घेऊन आला, आणि तिथेही त्याने तो परफॉर्म केलं, तेही जिंकवलं, टीम मध्ये जागा मिळवली. न्यूझीलंडच्या सिरीज मध्ये अगेन सेम स्टोरी की संजू सॅमसनच्या बॅड पॅचमुळे त्याला बसवलं, याने संधीचं सोनं केलं आणि वर्ल्ड कप मध्ये जागा मिळवली. आणि एकही मॅच माझ्या मते एखादी असेल तर, पण एकही मॅच ईशान किशनची अशी नाही की त्याने घाण परफॉर्म केला किंवा अतिशय वाईट परफॉर्म केलं. त्याने ॲज अ विकेट किपर म्हणून सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. जेव्हा तो विकेट किपर होता, संजू सॅमसन नव्हता, तेव्हा चान्स मिळाला त्याला. आणि एवढंच आहे की त्याचे रन्स थोडेसे काही मॅचेसला कमी झाले, आणि ते सुद्धा आपण का बोललो नाही, बिकॉज तो इतका भयानक खेळत होता की त्याचा 200चा स्ट्राईक रेट, आणि तो प्रत्येक मॅच 50+ करणारच, हे सगळ्यांनी गृहीत धरून ठेवलं होतं. आणि त्याचा फक्त आय गेस 50s मारत नव्हता, पण त्याचा स्ट्राईक रेट काय 15 बॉलमध्ये 25-30 रन तो चालूच होता कॉन्ट्रीब्युशन. आणि पुन्हा एकदा जे सेम संजू सॅमसनचं मी म्हणेन की त्याच्या खालोखाल म्हणजे मोस्ट रन्स मध्ये जे 4th नंबरचं नाव आहे ते ईशान किशनचंच आहे. आणि या दोन्ही बॅट्समनच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की या दोन्ही बॅट्समनचे नुसतेच रन्स नाही आहेत, त्या दोघांचे स्ट्राईक रेट पण डेंजरस आहे. म्हणजे ऍज अ ओपनिंग म्हणजे 1, 2, 3 या नंबरच्या ह्याच्यात हा स्ट्राईक रेट जास्त महत्वाचा आहे. हा, खूप महत्वाचा पण आहे, अवघड पण आहे. एक्झॅक्टली. कारण तुम्ही म्हणजे ठीक आहे, तुम्हाला पॉवर प्ले मिळतो, 2 फिल्डर बाहेर असतात फक्त, पण त्यानंतर सुद्धा म्हणजे तुम्ही जर एवढे रन्स करत असाल तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला तो स्ट्राईक रेट मेंटेन ठेवायला लागतो, आणि ते खूप अवघड आहे. हो, प्रश्नच नाही. आणि मला अजून एक असं वाटतं की स्ट्राईक रेट मेंटेन ठेवताना तुम्ही हायएस्ट रन स्कोरर मध्ये आहात, म्हणजे तुम्ही स्पेशलच आहात की तुमचा ऍव्हरेज पण जबरदस्त आहे आणि तुमचा स्ट्राईक रेट पण. हे रेअर आहे. बाप रे, आज म्हणजे आपण पुढच्या बॅट्समन बद्दल बोलूया. येस. पण फार म्हणजे आता शिवम दुबेवर यावंसं वाटतंय डायरेक्ट, कारण आज हार्दिक पांड्या, सूर्यकुमार आणि तिलक यांना काय फार करता आलं नाही. तिलक नॉट आउट होता,
त्याला बिचाराला सिंगल डिनाय केली यांनी आय थिंक कोणी शिवम दुबेनी. हा सो एक्झॅक्टली. सो ते ठीक आहे, पण शिवम दुबेवर मला स्पेसिफिकली बोलायचं होतं, कारण ही त्याची पहिली मॅच नाही त्यांनी असा परफॉर्मन्स दिलाय. एक्झॅक्टली. त्यांनी आय थिंक 8 बॉलमध्ये 26 रन केले आणि 3-4 आणि हा बापरे एक्झॅक्टली 3-4 आणि 2 6 मारलेत. आणि ते सुद्धा जेव्हा मध्ये विकेट्स काढल्या, आय थिंक कोणी जिमी निशमनी काढल्या. येस येस, सूर्या आणि हार्दिकची विकेट आणि संजू सॅमसंग पण गेला त्याचं. त्या तिघांच्या विकेट खूप आणि त्यानंतर येऊन असं होतं की आता नेट रन रेट आपला रन रेट वाढवायचा आहे आणि मे बी तो 250चा टप्पा गाठायचा. आणि त्यावेळेला शेवटच्या ओव्हरला आय थिंक किती 20-25 रन झाले. हो तोच तर खेळला अख्खी ओव्हरती. हा एक्झॅक्टली. म्हणजे येस मॅड परफॉर्मन्स होता त्याचा पण. म्हणजे आणि मी सूर्यकुमारचं पण कौतुक करावं असं वाटतंय मला. म्हणजे लोक म्हणतील अरे तो तर 0 आउट झाला. गाईज आज एवढंच महत्वाचं होतं की बॉल्स वाया न घालवणं. जे काही संजू सॅमसंग, अभिषेक, ईशान किशनने करून ठेवलंय ना, ते जर तुम्ही नंतर येऊन टुकू खेळून त्या 20 ओव्हर खेळून काढणं, हे काही तुमचं एम असू शकत नाही जेव्हा तुम्ही ऑलरेडी 13चा रन रेट आहे आणि तुम्ही 250चं टार्गेट किंवा मिनिमम 250चं टार्गेट तुम्ही एक विचार करताय की ते ठेवायचंय. तर तो जर खेळू शकला नसता आणि उगाच आपलं म्हणजे 10 बॉल 10 रन हे काही आज गरजेचं नव्हतं. आयदर ये मारामारी कर, झाले तर झाले, नाही तर आउट हो, इट्स ओके. आणि त्याच्यामुळे मी खरंच हे क्रिटिसाइज नाही करणार की जे बरेच जण कदाचित करत असतील, अरे आलाय पहिला बॉल तरी ये, बघ तरी कुठे काय. नाही आज नाही, आज हेच खेळायचं होतं. आउट तर आउट, नाही तर पहिल्या बॉल पासून सुरू व्हावा. म्हणजे ठीक आहे. त्याचा फॉर्म या वर्ल्ड कपला फार ग्रेट नव्हता, अपार्ट फ्रॉम पहिली मॅच जी त्यांनीच आय गेस जिंकवली आपल्याला USA वर्सेस. पण आज तर म्हणजे आज आम्ही त्याला काहीच दोष देणार नाही. 1 बॉल 0, इट वॉज रिक्वायर्ड. येस. थोडस आपण आता न्यूझीलंडच्या पटकन आता आपण बोललोच होतो, एकदा स्कोर कार्ड फक्त बघून घ्या. ऍक्च्युली आपण ज्या बॅट्समन विषयी एवढं सगळं आता बोललो तेच आहे. बाकी अदरवाईज कोणाला खेळायची संधी आलीच नाही. जे काय आहे ते. आणि तिलक वर्मा सुद्धा ऍक्च्युली बऱ्याचपैकी काळ नॉन स्ट्रायकरलाच होता, त्याच्यामुळे त्याचं फक्त कॉन्ट्रीब्युशन होतं की पटकन रन करून स्ट्राईक रोटेट करत राहणं, जे त्याने केलं. त्याच्यामुळे त्याचे रन्स भली कमी दिसत आहेत, पण गुड. सो हा आपला बॅटिंग स्कोर कार्ड आहे. नाव कमिंग बॅक टू न्यूझीलंड बॉलिंग स्कोर कार्ड. मिचेल सँटनर सोडला जो त्यांचा कॅप्टन आहे, तर बाकी सगळ्यांना रिमांडवर घेतला होता. 3rd डिग्री दिली सगळ्यांना. सगळ्यांना धुतलाय. आणि एक म्हणजे कॉमेंट्री मध्ये मी ऐकलं, चैतन्य मला जरा सांग, जे मलाही वाटलं. पहिल्या 4 ओव्हर म्हणजे चल ठीक आहे, पहिल्या 2, 3, 4 ओव्हर तू बघतोयस ऍज अ कॅप्टन, म्हणजे मी न्यूझीलंडच्या साईडने बोलतोय की सगळ्यांना धूत होते. तू ग्लेन फिलिप्सला पण आणलं त्या पॉवर प्ले मध्ये, पण तो स्वतः नाही आला, विच इज सरप्राइझिंग. म्हणजे पण म्हणजे एक गोष्ट मला म्हणजे त्या बाबतीत आय थिंक, कारण मी असं समजतो की ग्लेन फिलिप्स ऑफ स्पिनर आहे म्हणून त्याला आणला होता अभिषेक शर्माच्या अगेन्स्ट, आणि सँटनर सपोजली लेग स्पिन करतो. सो मे बी तो एक डिफरंट हे असेल. ते ठीक आहे. म्हणजे मी ग्लेन फिलिप्सला आणू नये असं नाहीये, पण तू मेन बॉलर आहेस आणि तो येऊ शकला. तू एनिवे 6 बॉल म्हणजे 6 ओव्हर 6 बॉलर आणले त्याने. हा, मग त्या 6 बॉलर मध्ये तू स्वतःला काउंट का नाही करत? म्हणजे थोडस म्हणजे सगळेच मार खातो ते. आय थिंक आपण पॉवर प्ले मध्ये 92 रन केलं. हो. हा, म्हणजे आता तो एक विषय आहेच आहे की सो
म्हणजे असं नाहीये की बाकी चालत होते. सो तुझं अगदी बरोबर आहे, त्यांनी स्वतःला आणायला पाहिजे होतं एका पॉइंटला. हा म्हणजे मला हे स्कोर कार्ड आपण जे दाखवलं ऑडियन्सला की 4 ओव्हरमध्ये 33 रन आणि त्यालाच काय तो त्यातल्या त्यात कमी इकॉनॉमी आहे, कमी तर हे मारले. थोडंसं मला असं चिटिंग पण वाटते की तू शहाण्या पॉवर प्ले मध्ये टाकली नाही बॉलिंग आणि आता तू इकॉनॉमीवर म्हणजे स्वतःची तो इकॉनॉमी खराब होऊ नये म्हणून हे थोडस असं सेल्फिश कॅप्टन्सी जरा वाटली मला. आणि तो बिचारा लॉकी फर्ग्युसन बघ 2 ओव्हर 48 रन. हो रे, म्हणजे अरे 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 अरे. दुबेला पण बीट केला त्यांनी. नाही नाही अरे, आज आज ऍक्च्युली म्हणजे चांगली बॉलिंग ग्लेन फिलिप्सची झाली. पण ना मला वाटतं ना न्यूझीलंड खूपच डिफेन्सिव्ह झालं. म्हणजे ऑब्व्हियसली एवढं मारायला लागल्यावर होणारच कुठली टीम, पण ते पहिल्यापासूनच खूप प्रेशरमध्ये असलं. म्हणजे म्हणतो ना आपण की तुमचा एक प्लॅन आहे, तुम्ही प्लॅन करून आलाय ते, तर ते खूपच त्यांनी पटकन प्लॅन त्यांचा स्विच केला असं मला वाटतं. म्हणजे हा, कारण ह्यांनी हेनरी आला पहिली ओव्हर आणि आय डोंट थिंक त्यांनी परत ओव्हर टाकली पॉवर प्ले. हा म्हणजे पण मी ऍक्च्युली असं नाही समजणार. सी मला असं वाटतंय की एक तर ठीक आहे, मिचेल सँटनरने स्वतः यायला पाहिजे होतं या मताचं मी आहे की ग्लेन फिलिप्स सारखा स्पिनर सुद्धा आणून त्याने एका ओव्हरमध्ये 5च रन दिल्या ना. ठीक आहे, तो मेन बॉलर नाहीये, पण तरी तो चालला ना, म्हणजे नाही मारू शकले ना त्याला. तर त्याने प्रयोगच करत होतास तू 6 बॉलर 6 ओव्हर्स की बघूया आज कोणाचा रिदम आहे, आज कोण आहे, त्याच्यानुसार बाकीच्या मी 14 ओव्हर प्लॅन करेन. तर मग तू स्वतः पण यायला पाहिजे होतं, हे माझं मत आहे. पण ठीक आहे, चलो तू नाही आलास. पण मला असं कुठे वाटलं नाही की ते म्हणजे काही बॉलर्स थोडे प्रेशरमध्ये आले, कारण आज त्यांनी पण खूप वाईड आणि एक्स्ट्रा रन दिले आहेत. आय गेस त्यांनी 8 वाईड टाकलेत. सो आज न्यूझीलंड आणि 8 पैकी ना, मला जेवढं आठवतंय, आय माइट बी रॉंग, तुम्ही करेक्ट करू शकता, पण बहुतेक त्या 8 मधले 4 ते 5 वाईड या पॉवर प्ले मध्येच होत्या. सो त्यांनी म्हणजे त्या पहिल्या 3-4 ओव्हर मध्येच त्यांना ते प्रेशर आलं होतं. हा तेच, म्हणजे मला हे बघ, तू म्हणालच तसं फिलिप्सनी 5च रन दिल्या दुसऱ्या ओव्हरला पॉवर प्लेच्या. एक्झॅक्टली. सो त्याला का नाही परत आणलं मग? एक तर त्याला परत आणा किंवा मग स्वतः म्हणजे मिचेल सँटनर. आय डोंट नो. एक्झॅक्टली. आय डोंट नो. सो म्हणजे आज एकूणच न्यूझीलंड म्हणलं ना, दे डिडंट शो अप. ते आलेच नाहीत आज खेळायला न्यूझीलंडची साईड. कारण मला माहितीये की त्यांची साईड मी कधीच पाहिली नाही की ते म्हणजे सोडून दिलं त्यांनी की नाही होणार, नाही होगा बॉस असं. आणि इव्हन बोल. नाही, मी म्हणतो की बॅटिंगच्या वेळेला सुद्धा असंच झालं की आय गेस 15च्या वर त्यांचा रिक्वायर्ड रन रेट गेल्यावर त्यांनी हात सोडून दिलं होतं की नाही झेपायचं बाबा. म्हणजे ते पण ओव्हरऑल ते कठीण आहेच रे. म्हणजे नाही कठीण आहे, पण आता इंग्लंडला पण किती कठीण होतं, पोचले ऑलमोस्ट ते. हो, नीडेड. पण अगेन म्हणजे इंग्लंडचा बॅटिंग ऑर्डर आणि न्यूझीलंडचा याच्यात फरक आहे. म्हणजे न्यूझीलंडचे जे टॉप ऑर्डर बॅट्समन जे करू शकतात ते तेवढं नाही मिडल ऑर्डर करू शकत. तेवढं नाही करू शकत. इंग्लंडकडे तो हे ऍडव्हान्टेज आहे की त्यांचे एक्झॅक्टली मिडल ऑर्डर किंवा लोअर ऑर्डर पण मारू शकतात. बरोबर. आणि म्हणजे असं म्हणजे मला न्यूझीलंडला अजिबात कमी लेखायचं नाहीये, पण न्यूझीलंड फायनल पर्यंत पोहोचली हे नेट रन रेट वर पोहोचली श्रीलंकेच्या कृपेने. राईट. म्हणजे सेमीफायनलला ठीक आहे, चल त्यांनी डॉमिनेट केला. दॅट इज लाईक साऊथ आफ्रिकाची 1 ऑफ मॅच होती आणि न्यूझीलंडनी कच्चा खाल्ला त्यांना. पण फायनल पर्यंत पोचणं यासाठी दे नीडेड मोर आणि फायनल जिंकणं त्यांच्याकडे. आणि ते आय डोंट थिंक त्यांच्या ते टीम मध्ये होतं आधीपासूनच. म्हणजे आपण सिरीजच्या वर्ल्ड कपच्या आधी पण सिरीज पाहिली, त्याच्यात सुद्धा ते खूप जाणवलं होतं. हो. आणि आज एका व्यक्तीचं तू कौतुक करायला पाहिजे.
आता तू म्हणशील की तिलक वर्माने आज असं वेगळं काय केलं, तर तू काही गेस करू शकतोस का की तिलक वर्माचा किती मोठा रोल होता आज? शेवटचा कॅच पकडला. नाही, शेवटचा कॅच हा ठीक आहे, म्हणजे तो पण ठीक आहे, म्हणजे तोपर्यंत मॅच ऑलरेडी आपण जिंकलो होतो, संपली होती. बरोबर, म्हणजे ऑलमोस्ट संपलीच होती मॅच. तर पहिल्या 10 ओव्हरमध्येच संपली होती, किंवा आम्ही असं म्हणजे पॉवर प्लेला संपलेली होती. पण आज तू जर शांतपणे विचार केलास तर एक लक्षात घे, तुला आठवत असेल जर इनिंग, तर आज तिलक वर्माने फिन ॲलनचा हात सुजवण्याचं काम केलं. पहिली गोष्ट, पहिल्या इनिंग मध्ये, ठीक आहे, त्याने एवढ्या जोरात मारला तिलक वर्माने की फिन ॲलन चा हात सुजला होता. आणि त्याला माहिती होतं की हे जे टीम सायफर्ट किंवा फिन ॲलन ह्यांच्याच पैकी कोणी जर मॅच खेचून नेली आणि जवळपास नेली तर त्यांच्याकडे ते स्किल आहे. तर त्याने अर्ध काम तिथे केलं, आणि अर्ध काम फिन ॲलनचा कॅच तिलक वर्मानेच पकडलाय. येस, राईट. तर बरोबर. हा, अक्षर पटेलच्या बॉलिंगला. तर हे आज असं नंबर्स मध्ये दिसणार नाही, पण ज्यांनी आज मॅच बघितली त्यांना माहिती तिलक वर्माचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे आज. येस, नाही, तिलक वर्माचं म्हणजे जोक सपाट, तो जेव्हापासून त्याची पोझिशन शिफ्ट केली आहे ना खाली, ही म्हणजे तो खूपच खूपच महत्वाचा ठरलाय भारत. हो हो हो. आणि मला असं वाटतं की आपणही बोललो होतो एका व्हिडिओमध्ये, तुला लक्षात असेल तर, की 3 प्लेयर असे होते की जे म्हणजे काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नव्हते फारसं. एक होता रिंकू सिंग, आणि त्याला त्याचं बॅड लक की त्याला बॉल्स तेवढे मिळत नव्हते. कधी कधी मिळत होते, कधी कधी नव्हते मिळत. जेव्हा मिळत होते तेव्हा बिचारा काही करू नाही शकला, आणि जेव्हा कमी मिळत होते तेव्हा स्ट्राईक रेट 200चा होता, पण तेव्हा बॉलच 1-2 होते. तर एक्झॅक्टली. आणि तिलक वर्मा असं होतं की जमत नाहीये, स्ट्रगल करतोय, मध्ये मिडल होत नाहीये, आणि म्हणजे वरती अभिषेक शर्मा की जो 0 हा त्याचा फेवरेट नंबर बनला होता. तर आता त्या ह्याच्यात असं सगळं जे कॉम्बिनेशन बदललं की रिंकू आउट झाला, ह्याला शिफ्ट केला खाली, संजू सॅमसनला इन केला, तर मला असं वाटतं ती तिलक वर्माने लगेच धोक्याची सूचना त्याला मिळाली की आता मी फक्त खाली सरकलोय, अजून एखादी मॅच जर मी घाण केलं तर मी बाहेरच जाईल. रिंकू येईल आज. हा, तर लवकरच ते समजला तो, आणि तो आला एकदम लगेच चड्डीत आला तो. येस, टोटली. आपलं मला आपण त्यांच्या बॅटिंगवर येऊया का? त्यांच्या बॅटिंगवरचं स्कोअर कार्ड मी आणतो. टीम सायफर्टचं तुम्ही बघा. तर आता आपण आपल्या बॉलिंगवर बोलूया. येस, मी यासाठी बॉलिंगचा म्हणजे त्यांच्या बॅटिंगचा विषय काढला की मला आठवते मागच्या वर्ल्ड कप फायनलला अक्षर पटेलला बडवला होता त्या क्लासननी. आणि आय थिंक त्यांनी तिकडे मॅच सॉर्ट ऑफ फिरवली होती त्यांच्याकडे. बरोबर ती मॅच. पण आज अक्षर पटेलचे स्टॅट्स बघ, 3 ओव्हर 27 रन आणि 3 विकेट. हो, म्हणजे लाजवाब. त्यांनी एक्झॅक्टली, म्हणजे कुठलंही प्रेशर नव्हतं की मागच्या वर्ल्ड कप फायनलला आपल्याला भरपूर मार पडला, किंवा एक असतो एक एक्झॅक्टली. पण आज ते काही नव्हतं. आज तो खूप एन्जॉय करत होता त्याची बॉलिंग आणि त्याच्या विकेट्स. मध्येच नाचत काय होता, काय चालू होतं. आणि होम ग्राउंड होतं यार, अहमदाबादला मॅच चालू होती. येस, होम क्राऊड होतं. येस, एक्झॅक्टली. सो म्हणजे त्याचं खूप कौतुक करण्यासारखं आज. फिन ॲलनची विकेट घेतली, ग्लेन फिलिप्सची विकेट घेतली. ग्लेन फिलिप्स आय थिंक डॅरेल मिचेल सॉर्ट ऑफ त्यांच्या मिडल ऑर्डर मधला खूप एक्सप्लोजिव्ह प्लेअर आहे, जो आज अक्षर पटेलच्या कृपेने काही करू शकला नाही. आणि कोणाची घेतली? डॅरेल मिचेल. एक्झॅक्टली, तो पण मारायला लागला होता. एकतर खूप चिडला पण होता तो, पण अक्षर पटेलने त्याला परत पाठवला. आणि म्हणजे मला तुला एक विचारायचं आहे की तू मगाशी म्हणालास की आपण न्यूझीलंडच्या बॅटिंगवर येऊया का, आणि मग आपण इंडियाच्या बॉलिंग बद्दल बोलायला सुरुवात केली.
ऍक्च्युली कारण नाहीये फार बिचारा सायफर्ट एकटा काहीतरी करून गेला. 26 बॉल मध्ये 52. ऍक्च्युली त्यांनी एकट्याने ट्राय केलं असं म्हणजे. येस 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 काहीतरी करायचा प्रयत्न केला त्यांनी. येस त्याला जेवढं करता आलं तेवढं 5 6 मारल्या त्यांनी, 2 4 मारल्यात. येस सो त्याच्या एकट्याचे तेवढे एफर्ट्स होते. म्हणजे नंतर सँटनरनी पण मी बघतोय 35 बॉल मध्ये 43 काढलं, पण त्याला काही अर्थच नाही. मुळात सँटनर जेव्हा आला ना तोपर्यंत मॅच संपली होती. अरे संपली होती म्हणजे तसं काही उरलं नव्हतं त्याच्यात खेळण्यासारखं. म्हणजे तो फक्त आय गेस 20 ओव्हर खेळून काढूया चला म्हणून तो खेळत होता. म्हणजे तो रिक्वायर्ड रन रेट एवढा गेलेला होता 15च्या वरती 16च्या वरती की म्हणजे ते म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबलच होतं. आणि मॅच ऑलमोस्ट आपण मी तर म्हणेन पॉवर प्लेलाच, पण अगदी ज्यांना असं म्हणजे खूप जास्त असं काही म्हणजे होप्स ठेवायचे त्यांना 10 ओव्हर, पण तरी 10 ओव्हर नंतर सुद्धा शेवटच्या 10 ओव्हर मध्ये त्यांना 150+ रन हवे होते. विच वॉज इम्पॉसिबल रे. म्हणजे इम्पॉसिबल. म्हणजे अगदी कोणी किती प्राईम फॉर्म मध्ये असू दे 10 ओव्हर मध्ये तुम्ही 150 रन नाही करू शकत. आणि जेव्हा खास करून समोरच्या टीमकडे जसप्रीत बुमराह आहे, तुम्ही सोडूनच एक्झॅक्टली नाही होणार, प्रश्नच येत नाही. आणि स्पेशली फायनलचं प्रेशर वेगळंच असतं. एक्झॅक्टली इट्स इम्पॉसिबल. म्हणजे एक वेळ तुम्ही आधी किंवा बायलॅटरल मध्ये विचार तरी करू शकता की चला बुमराचा आज वाईट दिवस असेल बहुतेक, चला आपण ट्राय करूया, पण फायनल मध्ये प्रश्नच येत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा फायनल्स आणि क्रुशल मॅचेस असतात, बुमराह नेव्हर डिसअपॉइंट. येस. आता तू बुमराचं नाव घेतलंच आहेस तर मी आपल्या बॉलिंगकडे येतो. काय मांडीवर बॉल टाकलाय अर्शदीपने. अरे काय म्हणजे आय गेस 2 6 खाल्ल्यानंतर त्याचं डोकं फिरलं का नाही. ऍक्च्युली त्याचं डोकं, मला असं वाटतं ना त्याचं डोकं का फिरलं, एकमेव विकेट मिळणार होती. ईशान किशनने तो कॅच पकडून बाहेर गेला बाउंड्रीच्या आणि 6 मिळाली. ती हर्षदीपच्याच त्याच 2 बॉल आधीचीच गोष्ट आहे ती की ईशान किशनने तो कॅच तर भारी पकडला, पण तो त्या कन्फ्युजन मध्ये होता बॉल टाकू नाही टाकू, त्याच्यात तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो बाहेर गेला. अनफॉर्च्युनेट. पण मी ऑब्झर्व केलं त्यांनी कॅच पकडला ना आणि तो लँड झाला ना, तोच रोप्सवर लँड झाला. तो रोपवर लँड नाही झाला, पण तो ते द्विधा मनस्थिती झाली त्याची की टाकू नाही टाकू, आणि ते त्याच्यात तो ऑफ बॅलन्स ऑलरेडी तो झाला होता. म्हणजे त्याला वेळ नाही मिळाला. म्हणजे त्याला ती प्रोसेस करायलाच वेळ नाही मिळाला की मी करू काय. बट त्याचा राग हर्षदीप जो काय बॉल टाकलाय बापरे, म्हणजे काय भडकला होता मिचेल बापरे. म्हणजे आणि सरळ उलटा फिरून निघाला, सॉरी वगैरे पण नाही काय चल असं म्हणजे चल मला नाही बोलायचं हट असं म्हणजे. पण थोडस अर्शदीपचं चुकलं मला वाटतं. म्हणजे नाही तो बोलला नाही सॉरी नंतर बोलला तो, पण ऍक्च्युली मिचेल बाहेर होता. त्यांनी जेव्हा बॉल फेकला तेव्हा, म्हणजे तो जात असेल मे बी जस्ट क्रीज मध्ये, पण त्या मुवमेंटला तो बाहेर होता. नाही हे बघ, हे बघ, इंडियन फॅन्स असू देत, म्हणजे अगदी इंडियन फॅन्स जरी असतील आज, तरी सगळ्यांना माहितीये की अर्शदीपचं इंटेन्शन काहीतरी वेगळं होतं आणि त्याचं हिट ऑफ द मोमेंट मध्ये झालं, पण त्याला अजिबात स्टंपवर मारण्याचं इंटेन्शन अजिबात नव्हतं. डोकं फोडण्याचं इंटेन्शन होतं. म्हणूनच त्यांनी जेव्हा तो भडकला तेव्हाच सॉरी म्हणायला पाहिजे होतं, पण आय गेस अर्शदीप ती फाटली एवढा भडकला बघून निघून गेला. नाही, आणि मी उलट कौतुक करेन अर्शदीपचं की तो ना त्या हिट ऑफ द मोमेंट मध्ये बॉल टाकून निघून गेला. तो नशीब काही बोलायला गेला नाही, कारण सॉरीच्या ऐवजी काहीतरी वेगळं निघालं असतं ना तर तिथे भलतेच तमाशे झाले असते. नशीब की तो निघून गेला आणि थोड्या वेळाने स्वतः शांत झाल्यावर तो सॉरी म्हणायला गेला. आणि सॉरी म्हणून तो पोस्ट मॅच हे सांगितलं पण त्याने की मी जाऊन डॅरेलला सॉरी म्हणून आलो, इट वॉज नॉट इंटेन्शनल. बट 46 करोड लोक बघत होते जिओ हॉटस्टारवर आणि सगळ्यांना माहिती त्याचं काय इंटेन्शन होतं. पण सॉलिड भडकला होता. सूर्यकुमारने पत्र लिहायला घेतलं होतं माफीनाम्याचं तिथे. तो पायाच पडला डॅरेलच्या सूर्या की अरे सोड ना यार, बच्चे आहे त्याने दे.
बापरे. आता म्हणजे अक्षर पटेल बद्दल बोलो, बुमरा बद्दल तर मी अजून एक 3-4 तासाचा व्हिडिओ करू शकतो. हो त्याच्याबद्दल बोलणं. पण वरुण चक्रवर्ती बद्दल काय बोलायचंय का तुला? म्हणजे मला माहित नाही, माझ्या मिक्स्ड फिलिंग्स आहेत वरुण चक्रवर्ती बद्दलच्या. मी आजही या मताचा आहे की ठीक आहे, चला आज जर तुम्ही मोस्ट विकेट्स मध्ये नाव बघितलं तर ते जसप्रीत बुमराच आहे वर्ल्ड कपमध्ये, या वर्ल्ड कपमध्ये. पण सगळ्यांना माहिती आहे की वरुण चक्रवर्तीला जर ग्रुप स्टेजेसमध्ये आणि नंतरच्या मॅचेसमध्ये 4-4 ओव्हर मिळाले असते तर आज टॉप विकेट टेकर्स मध्ये तोच असता. ठीक आहे, काही मॅच मध्ये मला असं वाटतं की त्या ज्या 1-2 मॅचेसमध्ये त्याला जो मार पडला ना, त्याच्यामुळे तो फक्त ना त्याचा माइंडसेट थोडासा डिफेन्सिव्ह झाला. जो अटॅकिंग बॉलर जो होता ना, तो थोडासा डिफेन्सिव्ह वर गेला आणि म्हणून त्याला ना 2 मॅचेसमध्ये विकेट पडल्या म्हणजे मारल्यानंतर जे त्याने पटकन कमबॅक करायला पाहिजे होतं ते नाही करू शकला. आणि मला असं वाटतं की काहीच प्रॉब्लेम नाही, तो बुमरा बरोबर जोपर्यंत आहे ना, जोपर्यंत बुमरा ह्या बॉलर्सना ग्रूम करू शकतो ना, जे कोणी असेल, मग वरुण चक्रवर्ती असेल किंवा हर्षदीप असेल. आणि मला असं वाटतं बॉलिंग शिकवायची गरज नाहीये, पण बुमराकडे बघून हे नक्कीच शिकायची गरज आहे की कमबॅक कसा करायचा. बॅड पॅच कोणाचाही येतो, बॅड मॅच कोणाची येते, पण लगेच ते दुसऱ्या मॅचला कॅरी फॉरवर्ड न होता कसा माइंडसेट तुम्ही पुन्हा बॅक टू 0 आणला पाहिजेत आणि पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची, हे कुठेतरी बुमराकडून शिकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं वरुण चक्रवर्ती ते नक्कीच शिकेल. ठीक आहे, त्याला आज रन पडले. आता मुळातच इंडियाचा स्कोर 250 होता, 255. तर कोणीतरी एक बॉलर असा होताच की ज्याला मार पडणार होता. आता तो अनफॉर्च्युनेटली वरुण चक्रवर्ती होता. पण ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणून मी म्हणेन मिक्स्ड फिलिंग. तुला काय म्हणायचंय? आणि व्हॉट अ आयर्नी, शेवटची विकेट म्हणजे वर्ल्ड कपचा शेवट अभिषेक शर्माच्या विकेटनी झाला. हो म्हणजे आणि ग्लेन फिलिप्स आणि अभिषेक शर्माचे स्टॅट सेम आहेत बॉलिंगचे आजचे. नाही, अभिषेक शर्माला विकेट आहे. येस माय मिस्टेक. येस राईट. पण एक गोष्ट मी म्हणजे माझ्यातच, किंवा हे माझेच फिलिंग्स असतील मे बी असे, पण जेव्हा आपण मागचा वर्ल्ड कप जिंकलो ना, तेव्हा लिटरली आय वॉज क्राईंग. म्हणजे मी रडत होतो तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. येस. पण आजचा वर्ल्ड कप मे बी असं कारण असेल की मागची फायनल खूपच क्लोज झाली होती. म्हणजे थ्रिलरच होता. म्हणजे म्हणजे मी माझ्या ह्याच्या खुर्चीच्या टोकावर बसून अगदी असं बघत होतो. आणि आज वॉज लाईक खूपच वन साइडेड. म्हणजे मी म्हणेन की नॉट अ वर्दी ऑफ सेइंग फायनल अशी फायनल झाली. नाही, आणि मागच्या फायनलमध्ये अजून एक रोहित शर्मा फॅक्टर पण होता की 2019चा वर्ल्ड कप काय खेळलो होतो आपण. म्हणजे क्रेझी लेवलला खेळलो होतो. काहीतरी वेगळाच फॉर्म होता रोहित शर्माचा. 5 त्याने सेंचुरीज काय मारल्या होत्या आणि फायनलला जाऊन आपण हरलो. त्याच्यामुळे कुठेतरी एक ना सगळ्यांनाच अशी इच्छा होती, क्रिकेट लव्हर्सना आणि रोहित शर्माच्या फॅन्सना, की यार हा डिझर्व करतो, यार हा कॅप्टन आयसीसीचं ट्रॉफी डिझर्व करतो. प्रश्नच नाही. आणि त्यातून ती मॅच अजून म्हणजे अशी एकदम क्लोज झाली होती आणि त्याच्यामुळे ती फिलिंग्स, त्या फिलिंग्स वेगळ्या होत्या. म्हणजे ती ऑलमोस्ट आपल्या त्यांच्या तोंडातनं काढून आणली होती आपण मॅच. हो. आणि आज न्यूझीलंडनी भरवली आपल्याला. येस. आणि ह्या वर्ल्ड कपच्या आधी मला आठवतंय, आणि आपणही बोललो होतो, आणि रादर सगळ्यांनाच म्हणजे सगळे ऍग्री करतील की सगळे जण म्हणत होते की ऑन पेपर ही लिथल टीम आहे इंडियाची. आणि जे काही बायलॅटरल सिरीज ज्या काही चालल्या होत्या आणि ज्या पद्धतीने इंडिया डॉमिनेट करत होतं, तर ते म्हणजे कळत होतं की ही टीम म्हणजे ही क्रेझी टीम आहे आणि ही डेंजरस टीम आहे. अनफॉर्च्युनेटली तो सेम परफॉर्मन्स रेप्लिकेट नाही झाला थ्रू आउट द टुर्नामेंट T20 वर्ल्ड कपच्या. बट काय म्हणजे तो दिवस निवडलाय इंडियन टीमने की वर्ल्ड कप फायनलला आज
त्या पद्धतीने खेळले, ज्या पद्धतीने सगळे म्हणजे म्हणत होते की ही टीम अशी आहे. तर हॅट्स ऑफ. येस. सो बोलावं तितकं कमी आहे. काय काय म्हटलं बोलावं तितकं कमी आहे रे, म्हणजे आज. येस, बरोबर. पण आज एवढी छान झोप लागणार आहे ना. येस, प्रश्नच नाही. आणि हा वर्ल्ड कप मी म्हणजे डेडिकेट करेन संजू सॅमसन, ईशान किशन, जसप्रीत बुमराह ह्या 3 प्लेयर्सनी म्हणजे जो काही धरून ठेवला होता हा वर्ल्ड कप, आणि ज्या काही स्टोरीज आहेत यांच्या, म्हणजे त्याही अमेझिंग आहे, प्रश्नच नाही. आय थिंक जसप्रीत बुमराहचा हा 5वा वर्ल्ड कप आहे आणि आय थिंक पुढे पण अजून खेळेल तो वर्ल्ड कप. येस. बट आय थिंक या वर्ल्ड कपचा आय थिंक त्याचा बेस्ट परफॉर्मन्स होता. मागच्या वर्ल्ड कपला पण त्यांनी ही डिड वेल, फक्त ते तेवढं फोकस नाही झालं, आणि या वर्ल्ड कपला त्यांनी म्हणजे दाखवूनच दिलं लिटरली. हो रे, हो, खरंय. वाय म्हणजे मी तुला एक दुसरा स्टॅट सांगतो, मला आता पटकन सुचतोय म्हणून. गाईस, तुम्हालाही आठवत असेल किंवा चैतन्य तुलाही मान्य असेल आणि तू बघितलं असेल, बरेचदा असं प्लेयर्सचं होतं, बऱ्याच प्लेयर्सचं होतं, एकमेव जसप्रीत बुमराह सोडला तर बाकी बऱ्याच प्लेयर्सचं असं होतं की ते ना IPL मध्ये भयंकर खतरनाक परफॉर्म करतात, पण टीम इंडियामध्ये जेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं किंवा त्यांना जेव्हा संधी मिळते किंवा जेव्हा ते टीम इंडियाचा पार्ट असतात ऑलरेडी, तिथे कुठेतरी ते परफॉर्मन्स त्या पद्धतीने तो रेप्लिकेट होत नाही जो IPL मध्ये होतो. आणि हे बऱ्याच प्लेयर्स आहेत. जसप्रीत बुमराहचं मी असं म्हणेन एक्झॅक्टली उलट आहे. एखादी IPL अशी गेली असेल त्याची की जी एवढी खास नाही गेलेली त्याची, की त्या IPL मध्ये त्या वर्षी त्याने मार खाल्ला त्या एखाद्या सीझन मध्ये, पण जेव्हा तो ट्राय कलर मध्ये येतो, जेव्हा तो टीम इंडियाकडून खेळतो, तेव्हा असं हार्डली कधीतरी झालंय की त्याने माना खाली घालायला लावला. कधीच नाही. येस, नक्कीच. म्हणजे आय थिंक रोहित शर्माचं पण तसंच होतं. ही नेव्हर डिसअपॉइंटेड. भारी, म्हणजे खूप भारी IPL झाली आहे त्याची, असं कधीच नाही. अपार्ट फ्रॉम हिज कॅप्टन्सी मी 5 ट्रॉफीज जिंकल्यात मुंबईसाठी, पण ॲज अ बॅट्समन कधीच खूप अशी भारी IPL झाली नाही. बट जेव्हा इंडियाकडनं खेळतो, स्पेशली मागचा वर्ल्ड कप, ही वॉज फेनॉमिनल. येस. तर आता आपण IPL बद्दल बोललोच आहोत, तर छान आता मध्ये मोठी सुट्टी आहे सगळ्यांसाठीच. टीम इंडियासाठी मोठी गॅप आहे. आता सगळेजण मस्त 2-3 दिवस एन्जॉय करणार आहेत आणि आपल्याला मस्त 2-3 आठवडे मिळत आहेत मध्ये, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन एक सिनेमा चालू होणार आहे ज्याचं नाव आहे IPL. आणि तो मस्त 1-2-1 महिना चालणार आहे. 2.5 महिने. येस, 2-2.5 महिने तो 2 महिने चालेल. येस, क्रेझी सीझन असणार आहे याही वेळेला. आणि खास करून जेव्हा तुम्ही वर्ल्ड कप जिंकता आणि लगेचच IPL सुरू होणार आहे, तर त्याच्यामुळे याच्यासारखं चांगलं मार्केटिंग काय अजून त्या IPLचं, की जिथे तुम्ही होम ग्राउंडवर, तुम्ही तुमच्याच घरी, जिथे तुमचं मंतरलेलं ग्राउंड, ज्याच्याबद्दल आपण एवढे हसत होतो, जोक्स मारत होतो, अशा ठिकाणी तुम्ही जिंकलायत, अशा ठिकाणी तुम्ही वर्ल्ड कप उचललायत, तिथेच IPL आता सुरू होणार आहे. सो सगळ्यांचं लक्ष आता IPL कडे पण असणार आहे. आणि चैतन्य, तुला काही एक शेवटला काही कुठल्या म्हणजे कमेंट करायची किंवा तुला कुठलं एंड नोट तू कशाने करता? नाही, म्हणजे एकतर एंड नोट मी यानेच करेन की आपली भारताची म्हणजे पहिली टीम आहे ही जिने ट्रॉफी डिफेंड केली आहे. वी आर द चॅम्पियन्स, वी आर स्टील द चॅम्पियन्स ऑफ T20. अँड हे असंच होत राहू दे. आय थिंक आपली ही टीम आहे ती खूप लिथल आहे, जे मी आधी बोललो होतो, खूपच लिथल आहे कम्पेअरिंग टू अदर टीम्स. म्हणजे बाकीच्या टीमच्या आणि मानाने आपली टीम खूप लिथल आहे, आणि आय थिंक अजून ट्रॉफीज आहेत आपल्यामध्ये, आणि होपफुली ते आपल्याला मिळाव्यात. सो खूप भारी वर्ल्ड कप झाला. हो. म्हणजे
असा ग्राफ गेला आपला सुद्धा संजू सॅमसन सारखा. सो आणि बॅकग्राऊंडला Let's- वैभव सूर्यवंशी पण तयार होतो. येस एक्झॅक्टली. मी म्हणजे ऍक्च्युली खूप प्लेयर्स आहेत आपल्याकडे असे. हो. अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना चान्स मिळत नाही, पण ज्यांना मिळाला त्यांनी त्याचं चीज केलं. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. सो येस गाईज, तुम्हाला आमची ही जर मेहनत वर्ल्ड कपमध्ये जी काही आम्ही मेहनत घेतोय, आम्ही जे काही प्रयत्न करतोय, येस आम्हाला माहिती आहे की आम्हाला अजूनही काही गोष्टी म्हणजे यूट्यूबचे चॅप्टर्स टाकणं किंवा यूट्यूबवर शॉर्ट्स आणणं, इंस्टाग्रामवर रील्स आणणं, या गोष्टी हळूहळू आम्ही पण प्रयत्न करतोय, आम्ही पण इम्प्रूव्ह करतोय. आणि तुम्ही जी काही साथ दिलीत या वर्ल्ड कपला, मला खरंच वाटलं नव्हतं की आपण जवळपास 50च्या आकड्यापर्यंत पोहोचू. आणि कदाचित काय माहिती की हा व्हिडिओ अपलोड केल्यावर, म्हणजे जे काही वर्ल्ड कपचे व्हिडिओज अपलोड केल्यावर आपण 50 सबस्क्रायबर्सचा आकडा क्रॉस करू हे वाटलं नव्हतं. आपण अगदी 2-3 सबस्क्रायबर्स मागे आहोत. आपण मोठं ध्येय तर ठेवलेलं आहेच आहे आणि आपल्याला नक्कीच त्याकडे झेप घ्यायचीच आहे. पण चला पटकन 2-3 सबस्क्रायबर्स लागले. एक राऊंड फिगर कोणाला नाही आवडत, हाफ सेंचुरी कोणाला नाही आवडत, करून टाका. सो आमची पण हाफ सेंचुरी करून टाका. 2-3 सबस्क्रायबर्स लागलेत. हा बाळा, तू जो बघतोयस ना आणि तू जातोयस ना, तर फक्त जाताना एक सबस्क्राईबचं बटन दाबून जा आणि एक हाफ सेंचुरी करायला तुम्ही आमची मदत करा. आणि त्याने आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल आणि IPL मध्ये अजून आपण धमाल करू, अजून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करू. काही ना काहीतरी आम्ही प्रयोग करत राहू. पण खरंच ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलंय त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. येस असेच बघत राहा आमचे व्हिडिओज आणि अजून लोकांपर्यंत ते पोचावेत यासाठी ते शेअर करत राहा, लाईक करत राहा. तुम्हाला काही वाटत असेल, काही आमचं चुकतंय किंवा काही आम्ही अजून छान करू शकत असू तर प्लीज कमेंट करा, आम्हाला सजेस्ट करा. येस. आणि माझ्या मते तसं तर आज खूप काही बोलण्यासारखं, पण आता आपण इथे थांबूया आणि वाट बघूया IPLची. तोपर्यंत तुम्ही रील्स आणि शॉर्ट्सचा आनंद घेत राहा आणि बघत राहा फुल टॉस मराठी.